भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आज बुद्ध पौर्णिमाच्या अनुषंगाने या पवित्र दिनानिमित्त सम्यक लीगल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या लीगल फर्मच्या वतीने कॉन्स्टिट्यूशनल लिटरसी कॅम्पेन या विषयाअंतर्गत एक चर्चासत्र सुरू केलेलं आहे। या चर्चासत्राचं मुख्य उद्देश आहे लोकांमध्ये अवेअरनेस तयार करणे, लोकांना जाणीव करून देणे कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल्सबद्दल, कॉन्स्टिट्यूशनच्या तत्वाबद्दल। आणि त्यासाठी ह्या चर्चेसाठी आपल्याकडं आमंत्रित मान्यवर आलेले आहेत। पत्रकार, समाजसेवक, संघटनेचे मुख्य कार्यकर्ते आणि ज्युडिशरीचे ॲडव्होकेट। या चर्चासत्रामध्ये आपण ज्या विषयावर ही चर्चा करतोय त्याच्यामध्ये प्रेशर ग्रुप किंवा एक मुलाखतीनुसार कशा प्रकारे आपल्याला सोल्युशन मिळलं जाईल, कारण इश्यूज काय आहेत, सामाजिक, राजकीय, आर्थिक, हे इश्यूज आपण डिस्कस करणार आहोत। आणि ह्या इश्यूजचा संबंध डेमोक्रेसीचा कसा आहे, ह्या इश्यूजचा संबंध आपल्या कॉन्स्टिट्यूशनशी कसा आहे, आणि मग कॉन्स्टिट्यूशनला बळकट करण्यासाठी हे जे छोटे छोटे इश्यूज आहेत ह्याला रिमेडियल ॲक्शन काय झाली पाहिजे हे आपण आपल्या आमंत्रित मान्यवर तज्ज्ञांकडून डिस्कस करणार आहोत। आणि यासाठी मी सर्वात प्रथम जे मुक्ती लढ्यासाठी या पुस्तकाचे लेखक इंजिनियर भीमसेन कांबळे यांना मी विनंती करेल की ह्या सामाजिक आर्थिक इश्यूवर त्यांनी उहापोह करावा, त्याबद्दल थोडं रिमेडियल ॲक्शन सांगावी आणि मग त्यांच्या चर्चेतून आम्हाला काही सजेशन सांगावेत। ह्या सजेशनचा फायदा आम्हाला नंतर होऊ शकेल ह्या चळवळीसाठी, ह्या कॉन्स्टिट्यूशन लिटरसी कॅम्पेनसाठी ह्या फायदा होईल। मी विनंती करतो इंजिनियर भीमसेन कांबळे साहेबांना, प्लीज। या चर्चासत्रात मला बोलवल्याबद्दल आणि विषय हा संवेदनशील आहे आणि ह्या विषयावर बोलत असताना बऱ्याच पैलू आपल्याला बघावे लागतील। आज भारत देश अमृतकाल साजरा करतो आणि हे अमृतकाल महोत्सव साजरा करत असताना सामाजिक न्यायाची जी उद्दिष्ट संविधानानं घालून दिलेली आहे ती पूर्ण झालीत का, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे। हे सगळं ज्यावेळेस आपण बोलतो, संविधानाचा दाखला देतो, आरक्षणाच्या अनुषंगानं आपण आपलं म्हणणं मांडतो, तर खरंच आरक्षण धोरण हे त्याच्या सत्य परिप्रेक्ष्यात राबवलं गेलं का, हा खरा चिंतनाचा विषय आहे। आणि हे मांडत असताना एकूणच आपल्याला सरकारची किंवा जी काही व्यवस्था शासकीय व्यवस्था निर्माण झालेली याच्यामध्ये आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं का। सगळ्यात महत्वाचा म्हणजे सरकार चालतं किंवा सरकारच्या माध्यमातून विविध सार्वजनिक उपक्रम राबवले जातात, सार्वजनिक सेवा घेतल्या जातात आणि ह्या सेवा घेत असताना एक शासनाचं आस्थापन राबतं, ज्याला आपण इस्टॅब्लिशमेंट। तर याच्या माध्यमातून एक महसूल उभा करणारी व्यवस्था आणि एक महसूल खर्च करणारी व्यवस्था आणि सरळ सेवा भरतीतून निर्माण होणाऱ्या सेवा। तर याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की सरळ सेवा भरतीतून ज्या सेवा घेतल्या सेवा आहेत त्याच सेवांमध्ये फक्त आरक्षणाचा अंश आपल्याला दिसतो आणि शिक्षण क्षेत्र। परंतु ज्या शॉर्ट टर्म सर्व्हिसेस आहेत, ज्या टाइम बाउंड सर्व्हिसेस आहेत, जी शासनाच्या आस्थापनेचा भाग आहे आणि ज्या सेवा एखाद्या एजन्सीकडून
एखाद्या रजिस्टर्ड एजन्सीच्या माध्यमातून त्या सेवा पूर्ण करून घेतल्या जातात. आणि हा वर्कलोड जो आहे हा आस्थापनेमधला जवळजवळ 85% वर्कलोड या माध्यमातून खर्च होतो. तर आपण संविधान राबवण्याच्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल पुढे असली पाहिजे. आणि हा प्रश्न ज्यावेळेस आपण बोलतो की हा जो आउटसोर्सिंगचा वर्कलोड आहे, हा आउटसोर्सिंगचा वर्कलोड हा सगळ्यात जास्त आहे. आणि त्याच्यामध्ये असं लक्षात येतं की स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा संविधानामध्ये आरक्षणाची कलम धोरण आल्यापासून या क्षेत्रामध्ये यांना प्रतिनिधित्व दिलं गेलेलं नाही. हे प्रतिनिधित्व खऱ्या अर्थानं त्याच वेळेसपासून द्यायला हवं होतं. आणि याचा जर मोडस ऑपरेंडी तुम्हाला जर सांगायचा झाला तर टेंडर्स, लीज, रॉयल्टी, ऑप्शन्स, रजिस्ट्रेशन, लायसन्स अँड कॉन्ट्रॅक्ट्स ही मोडस ऑपरेंडी आहे. आणि यावर फार मोठी अर्थव्यवस्था राबवली जाते आणि हाच सगळ्यात मोठा वर्कलोड आहे. तर याच्यामध्ये कुठंही आरक्षण अद्यापही राबवलेलं गेलेलं नाही किंवा त्याच्यामध्ये तरतुदी केलेल्या नाही. म्हणजे हा जो उपेक्षित समाज आहे ज्याच्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षण धोरण आणलं आणि ह्या भारताच्या व्यवस्थेमध्ये त्यांना एक त्यांचं स्थान सन्मानानं निर्माण करण्याचा प्रयत्न केला. परंतु आतापर्यंत जी कन्सिस्टंट गव्हर्नमेंट्स आली त्यांना ही गोष्ट केलेली नाही. ही खेदाने मला इथं नव्हतं. म्हणून जर ती शासनाच्या स्टेकमधून शासनाच्या अनुदानातून जर सार्वजनिक उपक्रम राबवले जात असतील, मग ते सहकार क्षेत्र असेल, ते कॉर्पोरेट क्षेत्र असेल, ते इंडस्ट्रियल सेक्टर असेल किंवा धर्मदायी ट्रस्ट सोसायटी ऍक्टचे असाइनमेंट्स असतील, या सगळ्या क्षेत्रामध्ये आरक्षण असायला पाहिजे होतं. जेणेकरून सहकार क्षेत्रामध्ये या लोकांना या ज्या उपेक्षितांना योग्य प्रतिनिधित्व मिळालं असतं. परंतु तसं कुठंही होताना दिसलं नाही. म्हणून आज आणि मग ह्या समाजाच्या मुक्ती लढ्याचा जो संदर्भ येतो तर मग ह्यांना जर एकूण भारताच्या मेन स्ट्रीम ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये जर येऊ दिले नाही, त्या कार्यभारामध्ये ह्यांना जर प्रतिनिधित्व मिळालं नाही तर निश्चितच हा समाज ह्याला मेन स्ट्रीमच्या कायम बाहेर ठेवण्याचाच प्रयत्न सातत्याने झाला असा लक्षात येतो. म्हणून आपण लवकरच रिमिडियल ऍक्शन हो ना, आपण लवकरच यावर सखोल चर्चा व्हावी, विचार व्हावा. म्हणून येत्या काळामध्ये अनुसूचित जाती जमाती हितकारणी सभा बोलवण्याची तयारीला आम्ही लागलेलो आहोत, ज्याच्यामध्ये या विषयाचे अभ्यासक आपले विचार मांडतील आणि समाजाला या विषयावर जागरूक करतील. किंबहुना आम्ही तर ती गोष्ट स्वीकारलेली आहे की आता या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रतिनिधित्वाचा लढा तीव्र करावा लागेल. आपण अस्मितेचा लढा लढत आलो, परंतु मानवी जगण्याच्या साधन आणि संसाधनांच्या लढ्यात सुद्धा आपल्याला तेवढाच तीव्र गतीने लढावा लागेल. त्याची उभारणीसाठी आपण कटिबद्ध होऊया. ही जी रिमिडियल ऍक्शन आहे तुमची, त्या रिमिडियल ऍक्शन मध्ये वेगवेगळे जे रस्ते आहेत ते कोणते रस्ते? बघा, एक तर मास अवेअरनेस, पब्लिक अवेअरनेस, ज्यांच्यासाठी हे विषय आहेत त्यांना जागृत करणं, त्यांच्यापर्यंत पोहोचवणं जाणं आणि हा विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, जेणेकरून त्यांना जाणीव झाली पाहिजे की होतं बाबासाहेबांनी तर आमच्यासाठी हे सगळं करून ठेवलेलं आहे, परंतु ह्या सगळ्या 75-76 वर्षामध्ये आम्हाला त्याच्यापासून वंचित ठेवलं. ही जागृती त्या दिशेने आपल्याला घेऊन जावं लागेल. दुसरी गोष्ट, जे सभागृह आहे, लोकशाहीमध्ये जे सभागृह व्यवस्था आहे त्याचाही पाठपुरावा करावा लागेल. या मागण्या घेऊन, या सगळ्या गोष्टी घेऊन त्यांच्याकडे आपलं मत मांडावं लागेल, त्यांच्याकडे पाठपुरावा करावा लागेल. आणि ते जर होत नसेल तर संविधानाला साक्ष ठेवून न्यायालयीन संघर्ष करण्याची सुद्धा तयारीला आपण तयार. कारण हे जर नाही झालं तर तुम्हाला सहज कोण देणार आहे? 75च्या म्हणजे आता किती 80 वर्ष झाली का? हे वर्ष 75-76 झालीच. इतक्या वर्षात या लोकांनी त्याचा संविधान राबवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना कुठलीच तसदी घेतली नाही.
आणि दुर्दैवानं संविधान खतरे में है, संविधानाला धोका आहे, अमक्या आहे, तमक्या अशा वेगळ्या नेरेटिव्ह मध्ये ह्या लोकांना घेऊन आणि प्रायव्हेट सेक्टर, अमुक सेक्टर याच्यामध्ये तुमचं काहीच नाही अशा पद्धतीची एक वातावरण निर्माण करून आम्हाला दिशानिर्देशित करण्यात आलेलं आहे. तर हे कुठंतरी लोकांना हे सुद्धा कळायला पाहिजे की ह्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आहेत आणि आपणही या देशाचे घटक आहोत आणि तेवढाच अधिकार संविधानानं आपल्याला दिलेला आहे आणि जे आमच्याकडून नाकारलं होतं म्हणून आरक्षण आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बाबासाहेबांनी पुणे करारानंतर आरक्षणाच्या म्हणजे अनुषंगाने जी चर्चा बाबासाहेब आणि गांधींमध्ये झाली, तर गांधींनी बाबासाहेबांना विचारलं की बा तुम्हाला आरक्षण किती दिवसासाठी पाहिजे, तर बाबासाहेब हसले, तुम्ही सांगा. म्हणजे ह्या 5 वर्षात मी सगळी जाती आता सगळं संपून टाकलं. तर बाबासाहेब हसले आणि ते म्हणले हजारो वर्षापासून चालत आलेल्या गोष्टी जर या 5 वर्षामध्ये होत असेल तर बाबासाहेब म्हणे ठीक आहे, मग असं जर होत असेल तर 10 वर्षातच आम्हाला आरक्षण. परंतु आजची परिस्थिती काय सांगते तो प्रश्न तर निकालात निघालाच नाही, सक्षमपणे संविधान राबवलंच नाही आणि दुर्दैवानं आंबेडकरी चळवळी सुद्धा आरक्षण राबवण्यासाठी किंवा संविधानाचा जो एसेन्स आहे तो राबवून घेण्यासाठी त्या पुढे आल्या नाही, हेही खेदानं म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट, आमच्या पाण्यामध्ये इतकी पंचायत म्हणजे आज आपण खुल्या अर्थव्यवस्थेचा भाग आहोत आणि या व्यवस्थेचा भाग आपण झाल्यानंतर किती आर्थिक धोरणं बदलली स्वातंत्र्यापासून, इतकी आर्थिक धोरणं बदलली, परंतु सभागृहामध्ये ही बदलत्या धोरणामध्ये सामाजिक न्यायाचा जो बिंदू असायला पाहिजे होता, सामाजिक न्यायाचं जे स्वरूप त्या धोरणामध्ये प्रतिबिंबित व्हायला पाहिजे होतं, त्यासाठी आवाज उचलला गेला पाहिजे होता, तसं होताना दिसलं नाही. आता दुसऱ्या फेरीमध्ये पुन्हा सरांकडे येऊ आपण. तर सरांनी हा मुद्दा महत्वाचा उपस्थित केला की आपल्याला पार्लमेंटच्या मेंबरकडे एकदा जावं लागेल. ह्या लढ्यासाठी त्यांच्याकडं आपला आवाज पोहोचला पाहिजे. कांशीराम साहेबांनी एकदा म्हणलेलं आहे की बाबा जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत पार्लमेंटमधले ते भ्रष्टाचारी नसले पाहिजे, तिकडून जाणारे नसले पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये संत रविदास संघटनेचे आणि क्रांती दलाचे जे प्रमुख आहेत ते या संघटनेबद्दल, संघटना मजबूत जर असेल तरच ते लोकप्रतिनिधी मजबूत न विकणारा रिप्रेझेंटेटिव्ह निवडू शकतात आणि मग ह्या बेसिसवर संत रविदास संघटने क्रांती दलाचे जे प्रमुख आहेत संजय बनसवाल सर यांनी भाष्य करावं. जय सर्वप्रथम आज सर्व मान्यवरांना बुद्ध पौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी मी संजय बनसवाल, राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती दल संस्थापक अध्यक्ष, आज या ठिकाणी मला बोलायला संधी दिली. मी एवढंच सांगत की राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती दल काढण्याचा मागचा उद्देश काय. वारंवार आमच्या मित्रमंडळामध्ये चर्चा करत असतो की संघटन कुठलाही प्रश्न किंवा कुठलंही कार्य करत असताना संघटनेची फार गरज असते आणि संघटनेशिवाय पर्याय नाही. महापुरुष नेहमी म्हणतात की जिस समाज के सामाजिक रूट्स मजबूत नहीं होती वो समाज कभी आगे नहीं बढ़ सकता, न वो समाज का कोई संगठन आगे बढ़ सकता, न वो समाज के हित में बोलने वाली जो राष्ट्रीय पार्टियां हैं वो आगे नहीं बढ़ सकती. सर्वप्रथम मान्यवर कांशीराम साहब ने अपना घरदार छोड़कर DS4 वामसेन बहुजन समाज पार्टी की नींव रखी, लेकिन ये काम करने के पहले उन्होंने सोचा कि मुझे इस काम को आगे लेकर जाने के लिए बहुत कुछ त्याग देना पड़ेगा. तो मैं मेरे समाज के जो
प्रमुख वर्ग है, जैसे कर्मचारी वर्ग। मैं पहले इन वर्गों को, जो नॉन पॉलिटिकल ग्रुप्स है, जिनके पास में समय, पैसा और बुद्धि इन वर्गों के पास में है, जब तक टाइम, टैलेंट, ट्रेजरी मेरे पास नहीं होंगी तो मैं इस काम को अंजाम नहीं दे पाऊंगा। तो मुझे सबसे पहले समाज के जो बुद्धिजीवी वर्ग है इनको इकट्ठा करना होगा। तो माननीय कांशीराम साहब ने समाज का जो मुख्य वर्ग है, जो बुद्धिजीवी वर्ग है, इसको इकट्ठा किया और देश में अपने इन महापुरुषों की विचारधारा को आगे बढ़ाने का काम बड़े जोर से किया। उनका एक कहावत है, मैं तो अकेला निकल पड़ा था, लोग मिलते गए, कारवां बढ़ता गया। आज देश में हजारों संगठन अलग अलग नाम से मनुवादी दलों के लिए काम करते हैं। वो समाज में रह के अपने विचारों को प्रसार और प्रचार करते रहते हैं। उसी तरह बहुजन समाज पार्टी भी पूरे देश में बड़े पैमाने पे फैली, लेकिन कुछ कारणवश हम साधनों के कारण, हमारे लोगों को साधन और सामग्री न मिलने के कारण हम सरांच्या बोलण्यावरून मला एक लक्षात आलं की टॅलेंट, टाइम आणि ट्रेझरी ह्या गोष्टींची संघटनेसाठी गरज आहे. आणि भीमसेन कांबळे साहेबांनी जे सामाजिक प्रश्न दाखवले किंवा काय सोल्युशन आहे याला, रिमेडियल ॲक्शन काय, पब्लिक अवेअरनेसचा उल्लेख केला त्यांनी. आणि संजय सरांनी सांगितलं की टॅलेंटची गरज आहे, टॅलेंट, टाइम आणि ट्रेझरी. तर टॅलेंट आणि अवेअरनेस ह्या दोन्ही गोष्टीचा संबंध आहे मीडियाशी. आजच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं की 1950चा जो मीडिया होता तो भले विस्तृत स्वरूपाचा नसेल, पण त्याच्यामधली जी क्वालिटी ऑफ कंटेंट होतं, त्या कंटेंटला खरंच लोक असे ब्लड बॉईल व्हायचं आणि त्यांची तळमळ असायची की नाही, आपण स्वातंत्र्यासाठी काही करू. मग सध्याचं जे मीडिया आहे तो तशा क्वालिटी होण्यासाठी आणि तसं मोटिवेशन होण्यासाठी सध्याच्या मीडियासाठी काय केलं पाहिजे, मीडिया बळकट करण्यासाठी, वंचिताचा आवाज वरपर्यंत जाण्यासाठी, म्हणजे पार्लमेंटपर्यंत जाण्यासाठी मीडिया कसा असावा, मीडियाला सक्षम करण्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे पब्लिक अवेअरनेस होईल. आपण कोणते त्याच्यामध्ये रिमेडियल ॲक्शन केले पाहिजे याची विनंती, याचं भाष्य मी करण्यासाठी आपल्याकडं संपादक, बहुजन शासक आणि सिनियर पत्रकार सरोदे सर, भास्कर सरोदे सर, ज्यांचं पब्लिकेशन सुद्धा आहे, या प्रसंगी त्यांनी आपले बहुमूल्य असे कॉमेंट्स करावे अशी मी त्यांना विनंती करतो. जय जिजाऊ, जय ज्योती, जय. आज या ठिकाणी बुद्ध जयंतीनिमित्त संविधान जागृती अभियानाच्या अंतर्गत ही जे काही चर्चासत्र आयोजित केलेलं आहे त्याबद्दल आयोजकाचे सर्वप्रथम आभार मानतो आणि मला या ठिकाणी जी संधी दिलेली आहे त्याबद्दलही त्यांचे आभार. उपस्थित या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील मान्यवर, मला 2 विषयावर इथं भाष्य करायचं. सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे हा जो काही सुवर्ण काळ सुरू आहे, गेल्या 75 वर्षामध्ये ज्या काही डेव्हलपमेंट झालेला, विकास झालेला आहे, सामाजिक न्यायाच्या बाबतीत असेल, आर्थिक क्षेत्रात असेल, औद्योगिक क्षेत्रात असेल, म्हणजे 75 वर्ष पाहायला गेलं तर 75 वर्षाचा कालावधी फार मोठा नाही विकासाच्या अनुषंगाने आपण विचार केला, आणि बघायला गेलं तर फार मोठा पण आहे. हा इच्छाशक्तीचा भाग आहे. अलीकडे जो प्रसार केला जातो की संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे आणि समाजाची दिशाभूल केली जाते, या अनुषंगाने मला असं म्हणायचंय की फक्त संविधान धोक्यात आहे हे फक्त अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती या 2 वर्गांनाच टार्गेट करून बोललं जात आहे. पण खरं पाहिलं तर
संविधान असेल, आरक्षण असेल, याचा आणि या वर्गाचा किती हे आहे, संबंध आहे, किंवा हा समाज किती लाभार्थी आहे संविधान आणि आरक्षणाचा. माझ्या मते या देशामध्ये संविधानाचा सर्वात जास्त लाभार्थी जर कोणी असेल तर उच्चवर्णीय आहे. आणि म्हणून हे जे काय भीती घातली जाते संविधान बदलणार आहेत वगैरे, मला असं वाटत नाही की जे लाभार्थी आहेत, खरोखर जे लाभार्थी आहेत ते संविधान बदलतील आणि आपली दिशाभूल ज्या पद्धतीने केली जाते आपण त्याबाबत सावध झालं पाहिजे. जे लोक सर्वात जास्त लाभार्थी आहेत ते संविधान कसं बदलू शकते? आपल्या विचाराची दिशा अशी असली पाहिजे. आपण आता हे बोललं पाहिजे की संविधानाचे लाभार्थी या देशातील उच्चवर्णीय आहेत. ते राजकीय क्षेत्रात असतील, आर्थिक क्षेत्रात असतील, औद्योगिक क्षेत्रात असतील, सहकार क्षेत्रात असतील, मीडियामध्ये असतील, सर्वात जास्त बेनिफिट त्या वर्गाला झालेला आहे संविधानाचा. कारण सर ते एज्युकेटेड आहेत, हायली क्वालिफाईड आहेत. जो वंचित वर्ग आहे त्याला कॉन्स्टिट्यूशन आणखी काही समजलेली नाही. तर मीडियातर्फे आपण अवेअरनेस कार्यक्रम कसा करावा बरोबर आहे. त्यासाठी सक्षमता त्याची करावी. मला तेच म्हणायचं आहे की म्हणून आपण संविधानाचा विषय असेल आणि मला आता मीडियाच्या बाबतीत बोलायचं आहे. आपण बघत आलेलो आहोत मीडियाच्या बाबतीमध्ये मीडियाची दिशा काय आहे, आज मीडियाची अवस्था काय आहे आणि स्वतंत्रपूर्व काळामध्ये मीडियाची भूमिका काय होती. सार्वजनिक त्या काळामध्ये जो मीडिया भूमिका घ्यायचा, सार्वजनिक भूमिका घ्यायचा, आज मीडिया पूर्णतः भांडवलदार आणि उच्चवर्णीयाच्या ताब्यात असल्यामुळे तशी भूमिका घेतली जात नाही जी अपेक्षित आहे, जी संविधानाला अपेक्षित आहे. आपण जे म्हणतो की मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, परंतु आज हा चौथा स्तंभ पूर्णतः कोलमडून पडलेला आहे असं मला दिसत आहे की या मीडियाला कुठलीही भूमिका राहिलेली नाही. हा या भांडवलदाराच्या कच्छपी गेलेला हा मीडिया आहे, त्याला स्वतःची भूमिका राहिलेली नाही. त्यामुळं स्वतःची भूमिका, सर्व समाजाच्या हिताची भूमिका घेणारा मीडिया आपल्याला उभा करावा लागेल. जे कोणी या मीडिया क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत त्या लोकांना आपल्याला सर्वांनी मिळून सपोर्ट करणं फार गरजेचं आहे असं या ठिकाणी मला नमूद करायचं. कारण काय झालेलं आहे, हा भारत देश म्हटलं की ना, भारत देशामध्ये सगळ्यात मोठी समस्या काय असेल तर जात समस्या, जातीची समस्या. आणि जात निर्मूलनाच्या अनुषंगानं या देशातील मीडिया कुठल्याही प्रकारची भूमिका घेत नाही. खरं म्हणजे या मीडियानं जात निर्मूलनाच्या अनुषंगानं अग्रेसिव्ह भूमिका घेणं गरजेचं होतं. जर ती घेतली असती तर मला वाटतं की भारत देश आजच्यापेक्षाही वेगळ्या स्थितीमध्ये दिसला असता. आणि जो मीडिया आहे आज तो काय करतो, सगळा मीडिया उच्चवर्णीयाच्या जवळपास 95% मीडिया उच्चवर्णीयांच्या ताब्यात आहे. त्याचे मालक उच्चवर्णीय आहेत, चालक उच्चवर्णीय आहेत. म्हणून ते काय करतात, त्यांना जे पूरक अशा भूमिका घेतात प्रत्येक वेळेला. मग राजकीय असतील, आर्थिक असतील, औद्योगिक असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते तशी भूमिका घेत असतात. आणि त्यामुळं या देशातला फार मोठा असा वर्ग आहे जो मीडियाच्या कव्हरेजमध्ये येत नाही. ही फार मोठी वाईट अवस्था आहे आणि ती लोकशाहीसाठी फार घातक बाब आहे असं मला. थँक्यू सर. मी आता ॲडव्होकेट दत्ता ढोबळे सरांकडे येतोय. तत्पूर्वी कॉन्स्टिट्यूशन ज्यावेळेस इम्प्लिमेंट झाली त्यावेळेस कॉन्स्टिट्यूशनचं स्वप्न होतं, तिथल्या जे फ्रेमर ऑफ कॉन्स्टिट्यूशनचं स्वप्न होतं, फ्रीडम फायटरचं स्वप्न होतं की डेमोक्रेसी म्हणजे ब्रिटिशर्स जाऊन डेमोक्रेसी कशी सक्षम होईल हे स्वप्न होतं. मीडिया एक्सपर्ट भास्कर सरोदे सरांनी मुद्दा बरोबर उचललेला आहे की भांडवलदार आणि कॉर्पोरेट बॉडी यांच्या कंट्रोलमध्ये सध्याचा मीडिया जर रन होत असेल तर डेफिनेटली मीडिया त्या न्यूज देईल किंवा मीडिया त्याचा अवेअरनेस जागरण करेल की ज्यामुळे कॅपिटलिझम वाढेल,
फ्रीडम फायटरचं स्वप्न होतं डेमोक्रेसी. आणि सध्याच्या मीडियाचं स्वप्न म्हणजे जे आदेश आहेत कॉर्पोरेट बॉडीचे, कॅपिटलिझमचं, तर ही कॉन्ट्रोवर्शियल स्थिती असल्यामुळे ही एक परिस्थिती आहे. स्पीचला बऱ्याचदा कंट्रोल करण्यात येत आहे. जो फ्रीडम ऑफ स्पीच आहे त्याला कंट्रोल करण्यात येत आहे. आणि रिच पुअर गॅप वाढत चालला ड्यू टू प्रायव्हेटायझेशन पॉलिसी. ह्या सगळ्या अशा परिस्थितीमध्ये, ह्या सगळ्या वादळामध्ये ज्युडिशरीची फार मोठी भूमिका आहे. मग ज्युडिशरी ऍक्टिव्हिझम का करीत नाही? ज्युडिशरीचं जरी माइंडसेट कसे असेल त्यावर टिप्पणी ॲडव्होकेट दत्ता ढोबळे सर करतील, जे माजी सचिव होते डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन औरंगाबाद जिल्हा, आणि त्यांची 25 वर्षाची वकिलीचे जे अनुभव आहे त्या अनुभवाच्या बेसिसवर ते ज्युडिशरीला चांगल्या प्रकारे ओळखतात. आणि ज्युडिशरी ह्याच्याबद्दल का ऍक्टिव्ह राहत नाही किंवा ह्याच्यासाठी आपले लूपहोल्स काय आहेत, ह्याच्यामध्ये आपलं विकनेसेस काय आहे आणि ह्याच्यामध्ये रिमेडियल ऍक्शन काय असावी याच्याबद्दल आम्हाला स्पष्टता करावी. प्लीज. ज्युडिशरीच्या संदर्भात मला सरांनी सांगितलं की ज्युडिशरीच्या ह्याच्यामध्ये वंचित लोकांचं काय कसं योगदान मिळेल किंवा ज्युडिशरीमुळे सामाजिक जी अस्थिरता निर्माण झाली ती स्थिर कशी राहील. परंतु मी सांगतो की संविधानाचे हे 3 अंग आहेत: विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका. विधिमंडळात कायदे केले जातात, कार्यकारी मंडळात अंमलबजावणी केली जाते आणि त्याची जर अंमलबजावणी नाही झाली तर न्यायपालिका जाते. पण मी सांगतो प्रामुख्यानं की संविधानाच्या अंतर्गत जरी हे काम करत असले तरी संविधानाच्या अंतर्गत काम होत नाही म्हणूनच आपण इथं आज बसलो. आता माझे मित्र म्हणाले की बाबा संविधान ही धोक्यात आलं हे असं म्हणणारे लोक बरोबर प्रचार नाही, माफ करा, पण मी असं म्हणतो की याच संविधानाचं 370 कलम हटवलं भारत सरकारने, त्यावेळे भारतातला आंबेडकरवादी एक सुद्धा बोलला नाही. आणि त्याच 370 हटवल्यानंतर राम मंदिराचा मुद्दा कॉन्स्टिट्यूशनात्मक आला, न्यायालयात गेला आणि चीफ जस्टिस गोगोईने त्याचा निकाल दिला की राम मंदिर बनवा. मग ज्युडिशरीत कोण आहे, कसे आहेत, किती आहेत आणि कोणासाठी काम करतात हे मागच्या चर्चेला मी बोललो की ही सिस्टीम चालवते देशाला. या देशाला कॉन्स्टिट्यूशनला सिस्टीम चालवते आणि ही सिस्टीम जर चालवत असताना यांना जर तुम्हाला शह द्यायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी मार्ग सांगितलेला आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपण शिकलो, संघटित नाही झालो आणि संघर्ष तर मुळीतच सोडून दिला आपण. बाबासाहेबांनी हजारो वर्ष पुढं दृष्टीपथात ठेवून त्यांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपण शिकलो, संघटित झालो नाही आणि संघर्ष तर सोडून दिला. मग तुम्ही कोणावर लक्ष ठेवणार? ज्युडिशरीत तुम्ही जरी आज PIL घेऊन गेले तरी जज बघतो ही कोण मान्यवर आहेत, हिला टेनेबल ठरवायचं का नाही ठरवायचं, हे कोण लोक घेऊन आले PIL, या PIL घेऊन येण्यामागे कोणाकोणाचा इंटरेस्ट आहे, कोण कोणाचा इंटरेस्ट जोपासणार आहे आणि सरकारचा इंटरेस्ट काय. मग ही ज्युडिशरीने एंटरटेन केली पाहिजे का नाही केली पाहिजे हे सुरुवातीलाच ऍडमिशन वेळेलाच पाहिलं जातं. म्हणून ज्युडिशरीवर आपण काम करत असताना किंवा ज्युडिशरीच्या माध्यमातून आपल्याला काय मिळवून घ्यायचं असेल तर आपल्याला संघटन हे सगळ्यात मोठे. आणि तुम्ही संघटित नसाल तर तुम्हाला ज्युडिशरी काम करू देत नाही, न्यायपालिका काम करू देत नाही, तुम्हाला कार्यकारी मंडळ पण काम करू देत नाही. साधं उदाहरण घ्या. काल पुण्याला ऍक्सिडेंट झाला, 4 मुलं दगावली, पण तो मोठ्या बापाचा मुलगा असल्यामुळं त्याच्यावर FIR थातूरमातूर झाला आणि त्याची बेल पण झाली. बघा, ब्युरोक्रसी, पोलीस आणि त्या मुलाची सेम डेला बेल ज्युडिशरीने केली रविवारी, आणि तेही रविवारी. अशा अवस्थेत आपण ज्युडिशरी काय आहे हे याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं की पुण्यातले सगळे तत्सम लोक, इथं काही कोणी जातपात पाहिली नाही, दलित, मुस्लिम, मराठा, ब्राह्मण, ही सगळ्या लोकांनी आग दोन केला पुण्यामध्ये आणि त्यांना परत एक FIR बनवावा लागला, त्याला पकडावं लागलं आणि 27 तारखेपर्यंत त्याला रिमांड केलं. म्हणजे ही ताकद आंबेडकरांनी आपल्याला दिली.
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, यासाठी त्यांनी म्हटलं. आणि मी बार बार जिथं जिथं बोलत असेल तिथं तिथं म्हणतो की आपण शिकलो, संघटित नाही झालो आणि संघर्ष तर सोडूनच दिला आंबेडकरवाद्यांनी. आजची परिस्थिती घ्या, हे 370 हटवलं, हे काही माणूस बोलणार नाही. आणि आपल्या लोकांना म्हणजे आंबेडकरवाद्यांना पण उकळ्या फुटल्या. आता ते मुस्लिमांचं काश्मीर नाही, आंबेडकरांनी 370 मसुदा समितीमध्ये घेतलाच होता, कॉन्स्टिट्यूशन मध्ये आलाच होतं. मग कॉन्स्टिट्यूशन बदलत नाही ते कशावर आपण कोणावर म्हणणार. आणि 4 खासदारांनी त्यांचे या करंट इलेक्शन मध्ये स्टेटमेंट दिले. कर्नाटकाचा 1, युपीचे 2 आणि छत्तीसगडचा 1. या 4ही कॅन्डिडेटनी अलायन्स केला जनतेला की आम्हाला चान्सेस सीट निवडून द्या, आम्हाला राज्यघटना बदलायची. मग जर पावरच म्हणत असेल आम्हाला घटना बदलायची तर आपण कोणावर विश्वास ठेवू. आणि हे जे चाललं वादन, घटना बदलतात याच्यावर का सत्यता येऊ नये. आपणच गुमराह होतोय, आपणच टिकप नाही आणि आपण टिकप नसल्यामुळं ही आपली वाताहत आहे. त्यामुळे रिझर्वेशन कॉन्स्टिट्यूशनच्या आधारावर तुम्हाला घ्यायचं असेल तर ही सिस्टीमला तडा दिला फक्त या देशात आणि जगात फक्त बी आर आंबेडकर. त्यांनी लाखो निर्माण केले. काय बी आर आंबेडकरांनी लाखो अन्वय निर्माण केले, पण ते तडा नाही देऊ शकले. आणि ज्युडिशियरी असेल, न्यायपालिका असेल, कार्यकारी मंडळ असेल, यांना जर तुम्हाला हाताळायचं असेल, रिझर्वेशन तुम्हाला जर करून घ्यायचं असेल वेगवेगळ्या सिस्टीममध्ये, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये, कार्यालयामध्ये, इंडस्ट्रीमध्ये, तुम्हाला संघटित होऊन संघर्ष केल्याशिवाय गत्यंतर नाही. या प्रसंगी तर खूप छान म्हणजे भीमसेन कांबळे साहेबांनी सुरुवात केली, समस्याची उलगडा केला. म्हणजे त्यांनी भाजी कापण्याचं काम केलं, नंतर सरांनी मसाले टाकण्याचं काम केलं, सरांनी तडका देऊन टाकला आणि तडका दिल्यानंतर सरांनी काय केलं की त्याला टेस्ट बघितली, अरे बरोबर आहे का नाही टेस्टी. तर खूप छान. मी सरांकडे येतोय, पण सरांची पार्श्वभूमी अशी आहे की सर रिटायर्ड प्रोफेसर होते लॉ कॉलेजचे. तर त्यामुळे ते सिनियर असल्यामुळं त्यांना एक विशेष मी सजेशन विचारतोय की आपले मीडिया पर्सन सरोदे सरांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला की जाती निर्मूलन, जात ही खरी समस्या आहे. ऍडव्होकेट दत्ता ढोबळे सरांनीही ह्याच मुद्द्यावर स्ट्रेस दिला की सिस्टम चालू होती, म्हणजे कोणती सिस्टम चालू होती तर जाती भेदाची जी सिस्टम आहे ती सिस्टम ह्या ज्युडिशियरी चालू होते आणि एंटरटेन त्यांना करते ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. म्हणजे ह्याचं सगळ्याचं मूळ जे आहे ते जात आहे. मग जातीचा जो संदर्भ आहे तो कॉन्स्टिट्यूशन मध्ये अनटचेबिलिटीचा आर्टिकल बाबासाहेबांनी टाकलेला. अनटचेबिलिटी जर केली तर गुन्हा दाखल होतो. हे असून सुद्धा आजपर्यंत जात का नाही. म्हणजे ही एवढ्या वर्षाची जी संस्कृती आहे, जातीची संस्कृती, ही संस्कृती बाबासाहेबांनी 1956ला ज्यावेळेस बुद्धिझम स्वीकारला त्यावेळेस ते म्हणले की नाही, मला अशा धर्मात जायचंय, अशा धर्मात जायचंय जिथं जात नाही. आणि त्यांनी एक डायरेक्शनच देऊन टाकलं किंवा जर वंचित समाजाला किंवा ज्या दुर्बल घटकांना जर विकास करायचा असेल तर जाती विरहित धर्मामध्ये ते गेले पाहिजे. त्यांनी त्यांची संस्कृतीच बदलली पाहिजे. मी रामटेके सरांना, जे आमचे सगळ्यात सिनियर आहेत, त्यांना मी विनंती करीन की आज बुद्ध जयंतीच्या निमित्त जाती निर्मूलन करण्यासाठी भलेही आपण दुसऱ्याला म्हणू, पण आपणच बुद्धिझम संस्कृतीला जर अडॉप्ट केलं तर तिथूनच सुरुवात होईल जाती निर्मूलनाची. ह्या संकल्पनेच्या बेसिसवर त्यांनी काही आम्हाला या चर्चेमध्ये सजेशन करावे, त्याच्यामध्ये काही उहापोह करावा
आणि काही मार्गदर्शन करावे ही मी रामटेके सरांना विनंती करतो. सुरुवातीला ॲडव्होकेट वाद मोहंती यांना मी आजच्या या बैठकीबद्दलचं मी बोलण्याबद्दलचं श्रेय देतो की त्यांनी आज बुद्ध पौर्णिमा वैशाखी पौर्णिमेच्या निमित्तानं ही चर्चा घडवून आणलेली आहे. तर आज मोठा शुभ दिवस आहे. गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं कार्य जे झालं तर ते निपक्षपातपणे किंवा ज्या अंधानू ज्या घोडी होत्या त्यांना ओलांडून त्यांना पार करून त्यांनी जे तत्वज्ञान मांडलं त्याच्याबद्दलचा त्याची आठवण जी आहे ती आज आपण करीत आहोत. माझ्या मतीप्रमाणे मी थोडा लेट आलो आहे इथे, तर तुमच्याकडे हा जो विषय मांडला गेलेला आहे त्याच्यामध्ये 2 पैलू आहेत असं मला वाटतं. त्या पैलूमध्ये एक असा आहे की संविधान बदलण्याची जी काही चळवळ म्हणा किंवा जो काही आक्षेप घेतला जातो तो कितपत योग्य आहे. नंबर 2, जाती निर्मूलन करण्याच्यासाठी बाबासाहेबचे विचार आणि आजच्या घडीला ज्या काही गोष्टी घडतात त्याच्याबद्दल काही समर्पक असं उपाययोजना आहे का, हे 2 महत्वाचे मुद्दे आहेत. पहिल्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये स्पष्टीकरण असं आहे की घटना बदलण्याचा हा जो प्रयत्न आहे हा नेमका काय आहे. म्हणजे जे घटनात्मक ज्या तरतुदी केल्या आपण म्हणजे भारतीय राज्यघटनेची निर्मिती झाल्यापासून ते त्याचं एन्फोर्समेंट किंवा अंमलात आणण्यापर्यंत, तर तो कालावधी जर आपण पाहिला तरी भयंकर मोठं असं कष्टमय त्यावेळेला होतं. 2 वर्ष 17 दिवस आणि 17 महिने आणि 2 वर्ष 6 महिने आणि 17 दिवस इतका प्रयत्न केल्यानंतर भारतीय राज्यघटना तयार झाली. तर ही सहजासहजी तुम्ही इथून काढायची दुसरी बदलायची, दुसरी टाकायची त्याच्यामध्ये, हे शक्य होईल का? ती अशक्य मोठीतली गोष्ट आहे, असं होऊ शकत नाही. घटना बदलणे याचा अर्थ असा की घटनेतल्या काही कलमामध्ये बदल करायचे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण अमेंडमेंट असं म्हणतो. ते तर प्रोव्हिजन त्यालाच दिलेलं आहे. म्हणजे काय म्हणजे सुधारणा. प्रस्थापितांना हवं ते, तर ती तुम्हाला हवं ते नाही. जे अमेंडमेंट करायचं आहे ते अमेंडमेंट या पद्धतीने राबवण्याचा विचार आहे की जेणेकरून घटनात्मक जी दिशा आहे ती बदलली जाईल. हा खरा अर्थ आहे. आता याचा विचार असा आहे की जसा आता मगाशी न्यायमंडळाचा रेफरन्स झाला आहे. न्यायमंडळानं जे ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम ज्याला आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये काही योगदान केलं आहे का? प्रश्न फार महत्वाचा आहे की आपण असं म्हणतो की न्यायदान करणारे म्हणजे फक्त तंटा बखेडे सोडवणारं जे आहे ते कोर्ट आहे. आम्ही त्या कोर्टाचा विचार करत नाही. आम्ही कोर्टाचा विचार काय करतो? सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून या ज्युडिशरीने काही योगदान केलं का? हा महत्त्वाचा भाग आहे. आता सामाजिक न्याय याचा अर्थ असा समता, बंधुता आणि जे एकमेकांचे आधार ते त्यामध्ये आलं पाहिजे. तर या पद्धतीने जर तुम्ही जर केलं तर न्यायालयाची काय भूमिका राहील? मला असं वाटतं न्यायालयानं योग्य भूमिका घेतलेली आहे. आणि जो बेसिक जो नियम आहे तो नियम न बदलणं हे न्यायालयानं सांगितलं की भारताची घटना ज्यावेळेला तयार झाली त्याच्यामध्ये जी काही बेसिक कलमं आहे ती तुम्हाला ओलांडता येणार नाही हे त्यांनी आपल्या याच्या जजमेंटमध्ये दाखवले. त्यामुळे ही भीती नाही. आता तो प्रश्न कसा येतो, का आला प्रश्न? आमच्या रिझर्वेशनच्या बाबतीमध्ये आला. लोकांच्या मनामध्ये अशी भावना आहे किंवा एक प्रकारची एक भीती आहे की घटनात्मक बदल जर पुढे झाला तर आमचं हे जे आरक्षण आहे ते समोर नष्ट होईल. लोकशाहीची बेसिक कल्पना आहे ती नष्ट होणार नाही. शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी साठी ज्या काही तरतुदी आहेत त्या घटनात्मक स्वरूपामध्ये आहेत, त्याच्यात बदल होणार नाही. आणि किती जरी प्रयत्न केला तरी ती बॉडी त्या पद्धतीने अमेंडमेंट मांडू शकत नाही. हा पहिला महत्वाचा भाग. दुसरा भाग असा की मीडियाचं जे धोरण आहे सध्या ते कशा प्रकारचं आहे, मीडिया पूर्वी कसा होता आणि आता त्या मीडियाबद्दल जे आक्षेप घेतले जातात ते योग्य तऱ्हेनं आहेत की नाही, संयोग त्या सुसंगत आहेत की नाही
एक महत्वाचा विचार आपल्याला करायचा. आता मीडिया चालवणारे, आता मीडियाच्या जागी आपण काय करू, वर्तमानपत्र घेऊया, पेपर्स. हे पेपर्स कुणी स्थापन केले होते? टाइम्स ऑफ इंडिया घ्या, एक उदाहरण म्हणून. हे सगळे म्हणजे जे गरीब लोक आहेत, लक्षाधी कोट्याधीश लोक आहेत, त्यांचे मीडियाचं हे आहे. काही इतर आता जे काही समजा विस्तार झाला तो त्याला धरूनच आहे. आता मीडियाचं महत्वाचं कारण असं की आम्ही स्वीकारलेली जी लोकशाही आहे ती मजबूतीकरणाचं काम मीडियाने करायचं. मजबूतीकरणाचं काम महत्वाचा रोल आहे की तुम्हाला तुमच्या मनात सारखं आम्हाला बिंबवायचं आहे. आता पूर्वी काय असायचं, जसं आता कायद्यामध्ये म्हणतो, किंग कॅन डू नो रॉंग. जुनं म्हण आहे, किंग कॅन डू नो रॉंग. राजा कधीच चूक करत नाही. लोकशाहीमध्ये चुका होतात, चुका न करणारी लोकशाही नाही. तर त्या चुका दुरुस्त करण्याकरता काय करायचं, तर आमच्याकडे जे वैधानिक मंडळ आहे, विधी मंडळ आहे, त्यांच्याकडून त्या दुरुस्त्या करायच्या आहेत. आणि त्या दुरुस्त्या करण्याकरता विधिमंडळ जे आहे, पार्लमेंट किंवा इतर जे स्टँडिंग लेवल, स्टेट लेवलवर जे आहे, तर त्यांनी प्रयत्न करायचे. आणि त्यासाठी आमचे लोक तिथे असायला पाहिजे. जसे आम्ही सांगितलं की संघर्षाची जी भावना आहे, संघर्ष कशासाठी करायचा, की आमचे लोक जे आहेत ते त्या याच्यामध्ये, त्या पार्लमेंटमध्ये, संसदेमध्ये यावे, हा आमचा प्रयत्न आहे. आणि तो प्रयत्न करण्याकरता आम्ही जनतेमध्ये ते स्वास्थ्य निर्माण केलं पाहिजे, जनतेमध्ये ती भावना निर्माण केली पाहिजे. आणि ती करण्याकरता आम्हाला काय केलं पाहिजे, की आमचं जे योगदान आहे, आमचं जे तत्वज्ञान आहे ते मोठ्या लेवलवर पाहिजे. मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की आतापर्यंत आम्ही एका संक्षिप्त तत्वज्ञानानं बांधलेलो होतो. अरे आम्हाला रिझर्वेशन पाहिजे, आम्हाला नोकऱ्या पाहिजे, आम्हाला अमक्या ठिकाणी पाहिजे, तमक्या ठिकाणी पाहिजे. ठीक आहे, हा भाग एक भाग आहे. परंतु आम्हाला थोडं विस्तारित भूमिका आता करायची. आम्ही जे देशाचे जे निरनिराळे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या बाबतीत दखल घेतली पाहिजे. की ढोबळे की जे 370 कलम रद्द झाले, या कलमामध्ये आमच्या लोकांनी काहीच त्यामध्ये प्रतिसाद दिला नाही. काय नाही दिला. आम्ही फक्त आमच्या संक्षिप्त याच्यामध्येच राहिलो, ओढ्या नाल्यांमध्ये कुजत राहिलो की आम्हाला एवढंच पाहिजे, आम्हाला एवढं वेळा आम्ही वी आर हॅपी. हा जो संक्षिप्त दृष्टिकोन आहे तो आम्ही बदलला. काय होतं, ज्या वेळेला आपण एखाद्याकडे दोष निर्माण करतो, एक बोट दाखवल्यानंतर 4 बोट माझ्याकडे येतात, मी तेवढा दोषी आहे. आमच्या समाजाला हा प्रश्न का उद्भव केला नाही, का आम्हाला त्यामध्ये भाग घ्यायचा. आम्ही त्या देशाच्या एकंदर रचनेमध्ये सुद्धा भाग घेतला पाहिजे. हे माझं इन्व्हॉल्वमेंट आहे, हे माझं योगदान आहे. आणि ते योगदान करण्याकरता आम्ही म्हटलं पाहिजे. तर बाबासाहेबांनी म्हटलं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष. स्टेजेस मला लक्षात घ्या, शिका. पहिल्यांदा शिक्षण महत्वाचं. आता शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण नाही. काय कोणाचे गैरसमज आपल्या मंडळीमध्ये आहे की एक BA झालेला ग्रस्त, LLB झालेला, MA झालेला, PhD शिक्षण झालं हो, फार लोक नाही, म्हणजे ज्याला आपण म्हणता येईल का सॅच्युरेशन ऑफ एज्युकेशन. सॅच्युरेशन याचा अर्थ की एखादं भांडं आपण पाण्याने किंवा दुधानं भरल्यानंतर ते पुढे जातं, त्याची सॅच्युरेशन आहे. सध्या आमच्याकडे LLBच्या लोकांना केसेस मिळत नाही, MA झालेल्या लोकांना प्राध्यापकी मिळत नाही, PhD झालेल्या लोकांना संशोधनाची संधी मिळत नाही. बरं थांबू का, हे गरमी खूप वाढली सर. 1-2 मिनिटं. अध्यक्ष काय हो ना, अध्यक्ष भाषणच आहे आपलं. तर त्या अवस्थेमध्ये की हे जे सॅच्युरेशन झालेलं आहे हे इतक्या प्रमाणामध्ये आहे की असं वाटायला लागलं की अरे आपण कोणत्या दिशेला चाललो. आमची पुढची पिढी MA, LLB, PhD झालेले आज कामाविना बसलेले आहे. कामच आहे, काम नसतात. आता हे काम धंदा नसण्याचं जे लक्षण आहे त्याबद्दल आम्ही कधी आरडाओरड केली का? आम्ही फक्त आरक्षणच मागू लागतो. या आरक्षणाच्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी आहेत. आज अशी परिस्थिती आहे की ज्याला स्किल आहे, ज्याला काहीतरी विकास करण्याची यंत्रणा आहे किंवा काही एक हुनर आहे, तो मनुष्य पुढे चाललाय.
सगळे वकील पुढे जाऊ शकत नाही. ज्या वकिलाने स्पेसिफिक कायद्यांवर आपलं लक्ष केंद्रित केलं ते पुढे गेलेले आहेत. सायबर क्राईम पुढे गेलेले आहे. आज त्याच्यामध्ये किती लोकांनी आपले हे केलेलं आहे, अस्तित्व म्हणजे प्रकाशित केलेलं आहे. तर मला असं म्हणायचं आहे की काही गोष्टी ज्या आहेत ते केवळ त्या म्हणजे ज्या रूढीमार्गी ज्याला म्हणता येईल परंपरा मार्गी न करता काही याच्यामध्ये आपल्याला छेद द्यावा लागेल आणि आपल्यामधील ही जी गुणवत्ता आहे ना ती वाढवली पाहिजे. दुसरा तिसरा भाग की मीडियाचा आणि आमचा काय संबंध आहे. दलितांच्या आणि मीडियाचा संबंध तसा फार कमी आहे. त्याचं कारण असं की आम्ही मीडियाबद्दल कधीच दखल घेत नाही. आम्ही फक्त एवढंच पाहतो की आमचं चित्रण झालं आहे की नाही, या याच्यामध्ये आमचा समजा एखाद्याने भाषण केलं ते भाषण प्रकारचे झाले आहे की नाही संपलं ते. पण त्या मीडियाचा उपयोग हा काही क्रांती करण्यासाठी होतो याच्यावर आम्ही कधी लक्ष केंद्रित केलं आहे का? नाही. आम्ही फक्त आमच्या पुरतच मर्यादित ठेवलं. तर मीडियाचा फार मोठा उपयोग आहे. आज जर तुम्ही पाहिलं तर आज परिस्थिती फार बदललेली आहे. आज तुम्ही आपल्या त्या म्हणजे यांत्रिक युगामध्ये ज्या गोष्टी ज्या हजारो माईल्सच्या पुढे आहेत त्या तुम्ही एका मिनिटात पाहू शकता. मी माझा केलेला फोन इंग्लंडच्या माणसाशी बोलू शकतो, अमेरिकेच्या माणसाशी बोलू शकतो. आता हे जे चाललेलं आहे म्हणजे वेगवान गतीने हे झालं आहे, या गतीमध्ये आम्ही आमची गती वाढवायला नको का? वाढवली पाहिजे. आणि जर आम्ही जर म्हटलं की नाही बा आम्ही मागाचे तुम्ही तुमची दखल घेणार नाही. प्रश्न तो असा निर्माण झाला आहे की केवळ तुम्ही एका विशिष्ट याच्यामध्ये घोषणा जर केली त्या घोषणेला कोणी लक्ष घालणार का? ती तुम्ही केली पाहिजे. जसं एखादं मूल आहे, मूल का रडलं? आईनं माझ्याकडे लक्ष द्या. मुलाच्या रडण्याच्या पाठीमागे ध्यान असं आहे की तो आईचं लक्ष वेधतो, वडिलांचं लक्ष वेधतो. आम्ही त्या पद्धतीने या गव्हर्नमेंटचं लक्ष वेधायला पाहिजे. आम्ही आमच्या त्या दृष्टिकोनातून जे आहे तो संघर्ष जो आहे तो या पद्धतीने केला पाहिजे. अरे आम्हीही काही आहोत, आम्हालाही काही मेरिट आहे, आम्हालाही काही अस्तित्व आहे आणि या अस्तित्वाची जर तुम्ही किंमत देणार नसाल तर तुमचं हे राज्य आम्हाला आमच्या काय कामाचं? हे राज्य आम्हाला काय कामाचं? जसं ते एकदा असा प्रकार घडला की भारतीय हे तिरंगा आहे. हा तिरंगा आता मी ते थोडे शब्द वापरणार नाही. ते काय म्हटलं होतं राजा ढाली म्हणून जे आहे त्यांनी एक असा प्रश्न केला होता, या तिरंग्याचा आमच्या दलितांना काय उपयोग? हा चुलीत टाकण्याचा तिरंगा आहे. त्याच्यानंतर शिक्षा झाली वगैरे ह्या गोष्टी आपल्याला माहित असतील. सांगण्याचा उद्देश कसा की आम्हाला त्याबद्दल काही समजलं का, आमचा काही संबंध येतो का, अशी तर भूमिका आपण ठेवली म्हणजे त्याला आपण इनडिफरन्स म्हणता येईल. तर आम्ही त्या स्थितीच्या किंवा खाली जाऊ. दखल तुम्ही घेणार. आई त्या मुलाला तेव्हाच पाळेल की तो रडतो आणि सांगतो तरी मला भूक लागली आहे, माझी ही अवस्था आहे, माझी ही कमतरता आहे, मला आता दूध पाहिजे आहे, मला अन्न पाहिजे, माझ्या ज्या अडचणी आहेत, माझ्या ज्या काही गरजा आहेत, रिक्वायरमेंट ज्याला म्हणता येईल, तर त्याची पूर्तता होण्याकरता मी गव्हर्नमेंटकडे गेलं पाहिजे, त्याच्याकडे प्रेझेंट केलं पाहिजे. आणि हे प्रेझेंटेशन जे आहे हे कायद्याच्या मार्गाने सनदशीर मार्ग. म्हणून आम्हाला ज्युडिशरी प्रिय आहे, आम्हाला कायदा प्रिय आहे, आम्हाला वकील प्रिय आहे, आम्हाला जजेस प्रिय आहे, लॉ कॉलेजेस प्रिय आहे. कारण यामधूनच हे लोक जे आहेत ते पुढे येणार आहेत आणि त्या लोकांच्या हातामध्ये सामाजिक न्यायाची धूर आहे. आम्हाला नुसतं न्याय नको आहे, आम्हाला सामाजिक न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय ही जी 4 तत्व आहेत ना, या तत्वाची गुंफण आपण केली संविधानाच्या संदर्भामध्ये तर संविधान फार महान आहे. संविधानानं तुम्हाला एक रस्ता दाखवलेला, त्या रस्त्यानं जा. बरं वेळा मला असं लक्षात येतं की मी माझ्या वाचनामध्ये भगवान बुद्धाने आपल्याला काय सांगितलं? भगवान बुद्धाने आपल्याला मोक्ष मार्ग दिला की मार्गदर्शन केलं. मोक्षदाता होते की मार्गदाता होते? हा जटिल प्रश्न आहे. बऱ्याच लोकांना आहे ते आपण म्हणतो किंवा भगवान बुद्ध हे मोक्षदाता नव्हते,
त्यांनी तुम्हाला मोक्षाचा हे सांगितलं नाही, त्यांनी मार्ग दाखवला. आणि हा मार्ग कसा की त्या मार्गाने तुम्ही जा, मी तुम्हाला दाखवलेला आहे. अष्टांगिक मार्गाने तुम्ही जा असं त्याने सांगितलं. आणि त्या अष्टांगिक मार्गाच्या बाबतीमध्ये त्याने उलगडा केलेला आहे. तो उलगडा जर आपण लक्षात ठेवला तर, आणि शेवटी काय आहे की भगवान बुद्धाचा हे जे तत्वज्ञान आहे हे असं अजरामर स्वरूपाचं आहे की हे तुम्हाला काल आणि आज किंवा उद्या हे कायम स्वरूपाचे टिकणार आहे. त्याच्यामध्ये मार्गदर्शन आहे, त्याच्यामध्ये मार्गदर्शन आहे. हा मार्ग कोणी कसा घ्यायचा हा प्रत्येकावर अवलंबून आहे. तर एखाद्या त्या मार्गाला, जसं तलवार आहे, तलवार दुधारी असते, तलवारीनं तुम्ही रक्षण करता, तलवारीनं मारहाणी करता, एखादा गळा चिरू शकता. ती तलवार तुम्ही कशी वापरायची हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल मत आहे, हे इंडिव्हिज्युअल मत आहे. आणि हे मत धारण करीत असताना आमचं टार्गेट कसं पाहिजे की सामाजिक समता आणि सामाजिक न्याय मिळाला. तेव्हा शेवटी मला असं म्हणावं लागेल की आता तुमच्या हे चर्चेच्या याच्यामध्ये माझं म्हणणं असं राहील की संविधानाचे जे मूल्य आहे त्या मूल्याची जपवणूक नागरिकांकडून व्हायला पाहिजे. आम्ही नागरिक आहोत, वी द पीपल ऑफ इंडिया. बाबासाहेबांनी किंवा घटनाकारांनी असं म्हटलं नाही की हे कनिष्ठ जातीतले आहे, हे कनिष्ठ दुसऱ्या धर्मातले आहे. नाही, वी द पीपल ऑफ इंडिया. या वीला फार महत्व आहे. या वी मध्ये आपण आलो, आम्ही नागरिक आहोत, या देशाचे जबाबदार नागरिक आहोत. आणि म्हणून आमचे जे हक्क आणि कर्तव्य जे घटनेनं आखून दिलेले आहेत त्या पद्धतीनं आम्हाला आमची वाटचाल करायची. आणि ही वाटचाल करताना जे काही संकट या अडचणी येतील त्या अडचणीवर मात करण्याची क्षमता आमच्यात आहे. ही क्षमता आम्ही वाढवली पाहिजे. आणि ही क्षमता वाढवणं हेच आजच्या याच्यामध्ये काळाची गरज आहे. तुम्ही मला संधी दिल्याबद्दल मी बोललो, 2 शब्द आपले विचार मांडले. सर खूप खूप आभारी आहे सर तुमचा. आम्हाला खूप म्हणजे याच्यातला जो गाभा आहे तो गाभा तुम्ही, त्याच्यामधला जो आर्क आहे तो आर्क आम्हाला सांगत होता आता. खूप छान वाटलं. आणि त्याच्यावरून मला पुढची दिशा अशी दिसली की नाही, आत्तदीप भव जे गौतम बुद्धाचं म्हणणं आहे. कारण संघटना करायची तर स्वतःपासूनच सुरुवात करावं लागेल. बळकटी अष्टांगिक मार्गानुसार मीडियाला जरी आपल्याला जर सक्षम बनवायचं असेल तर स्वतःपासूनच सुरुवात करावं लागेल. ज्युडिशरीचं माइंडसेट बी चेंज करायचं असेल तर स्वयंप्रकाशित होऊन एवढी कॅपॅसिटी तयार करून स्वतःची की आपण कन्व्हिन्स करू शकू ज्युडिशरीला, असं तुमची माइंडसेट जर असेल तरच तुम्ही ज्युडिशरी सुद्धा, जसं की मला उदाहरण वाटतं की पार्लमेंटमध्ये बाबासाहेब एकटे होते की जे कन्व्हिन्स करायचे सारखं 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 की बाबा हा विचार भारतासाठी गरजेचा आहे. आणि मग हळूहळू हळूहळू लोकांचं मत परिवर्तन व्हायचं. आणि हळूहळू मत परिवर्तन झालं. आजच्या परिस्थितीमध्ये जो खरंच 75 वर्षापूर्वीचा जो भारत होता तो आजच्या परिस्थितीला बदल झालेला आहे. कॉन्स्टिट्यूशनमुळेच बदल झालेला आहे. भले तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसेल पण तरी बदल झालेला आहे. आता आपले सिनियर प्रोफेसर रामटेके सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण सर्वांनी कॉन्स्टिट्यूशनच्या प्रत्येक तत्वांना अडॉप्ट करून, आत्तदीप भवला अडॉप्ट करून आपल्याला भविष्याचा विकास, म्हणजे आपल्या ज्या समस्या आहेत, गरिबी, दारिद्र्य, दुःख, ह्या सगळ्याला जे ह्या ज्या समस्याविषयी आपण बोलतोय. आणि रिमिडियल ऍक्शन काय आहे? आत्तदीप भव. तुम्हाला ज्युडिशरीच्या मार्गाने जावं लागेल, तुम्हाला कॉन्फिडंट व्हावं लागेल, तुम्हाला सक्षम व्हावं लागेल आणि मग तुमचा आवाज पार्लमेंट पर्यंत पोहोचावा लागेल. हे याच्यातून कन्क्लूड होतोय. मी भीमसेन कांबळे साहेबांना शेवटचं आव्हान करण्याची विनंती करतो. चर्चा फार साधक बाधक झाली आणि आपण ज्यावेळेस सामाजिक न्यायाचा संदर्भानं बोलतो त्याच्यामध्ये फक्त एका जातीतलं एका प्रवर्गातली एकच जात नाही आहे.
अशा अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये अशा अनेक जाती आहेत आणि ह्या सगळ्या 23% जाती आहेत, 23% रिप्रेझेंट करतात. तर ह्या सगळ्यांना आपल्याला सोबत घ्यावा लागेल. लढाई फार मोठी आहे आणि हे सगळं लढत असताना ह्या सगळ्या अनुसूचित जाती अंतर्गत जाती ज्या आहेत आणि जमातीमध्ये ज्या जमाती आहेत त्या सगळ्यांपर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल. कारण तुम्हाला एक गोष्ट इथं जी आहे, आपल्याला प्रतिनिधित्व कुठं भेटलं? फक्त सर्व्हिसेसमध्ये. सर्व्हिसेसचं अकोमोडेशन किती आहे? ते फक्त 2.5%, लोकसंख्येच्या तुलनेत फक्त 2.5% आहे. मग बाकीचं जो स्पेस आहे ते कुठं आहे? आणि त्या स्पेस आपल्याला त्या स्पेसमध्ये आपलं प्रतिबिंब निश्चित करायचं आहे. लढा मोठा आहे आणि संविधानाच्या अधीनच, संविधानाच्या मार्गदर्शनाच त्याच पद्धतीनं तो लढल्या जाईल. एवढं बोलून ह्या लढ्यामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं हे आपल्या सर्वांना आवाहन करतो. आणि इथे तर मी ॲडव्होकेट हनुमंते सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या सर्व मान्यवरांचा आभार मानावं. तत्पूर्वी मला यामध्ये एक कमी दिसलेली आहे जी मी लगेच डिक्लेअर करतो, पुढच्या वेळेस मी दुरुस्त करीन. याच्यामध्ये आपल्या डिस्कशनमध्ये महिलाची गरज होती, कारण 50% पॉप्युलेशन ऑफ इंडिया आपण सोडून बाकीच्या गोष्टीविषयी बोलतोय. दुसरी गोष्ट, बहुजन समाजाचे जे रिप्रेझेंटेशन आहे ते सुद्धा इथं डिस्कशनसाठी आले पाहिजे. पुढच्या वेळेस ह्याची सुद्धा संजय सर हे सगळे जण त्याचा प्रयत्न करू की सगळ्यांना बोलण्याची संधी निदान आपल्या मीडियातर्फे जरी देऊ आणि मग सार्वजनिक एक त्याचं कन्क्लुडिव्ह डिसिजन घेऊन ती चळवळ उभी होऊ शकते. मी ॲडव्होकेट हनुमंते सरांना विनंती करतो त्यांनी बुद्ध पौर्णिमे आजच्या या पवित्र दिनानिमित्त म्हणजेच बुद्ध पौर्णिमा, आज ह्या चर्चासत्रामध्ये आपण आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक तसेच सार्वजनिक क्षेत्रामध्ये जे काही आपल्या घटकांचं, जे काही आपल्या समाजांचं नेतृत्व करणारे जे काही घटक आहेत त्यांचं एक्सप्लॉयटेशन होऊ नये, त्यांची पिळवणूक होऊ नये म्हणून आपण सर्वांनी विचार व्यक्त केले. त्यामध्ये अचानक या कार्यक्रमाला, या चर्चासत्रामध्ये आमचे सिनियर श्री रामटेके सर यांनी हजेरी लावली. त्याबद्दल त्यांचं खूप खूप मोठ्या हार्दिक अभिनंदन करतो आम्ही. आणि त्यानंतर आमचे संजय सर आणि तसेच भीमसेन सर आणि सामाजिक कार्यकर्ते आणि तसेच ॲडव्होकेट दत्ता ढोबळे साहेब आणि भास्कर सरोदे साहेब या सर्वांनी या चर्चासत्रामध्ये जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. आणि हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी मी जाहीर करतो.